तर मानदुखीचे ट्रीटमेंट ऑप्शन काय काय अवेलेबल आहेत. तर सर्वप्रथम जे असतं की रेस्ट पाहिजे. रेस्ट घेतल्याने बऱ्याचदा आपले जे स्नायू उखडलेले असतात ते रिलॅक्स होतात आणि त्याच्यामुळं आपलं जे पेन वाढलेलं असतं ते कमी होण्यास आपल्याला मदत मिळते. आता जे लोकं खूप वेळ मोबाईल बघतात किंवा खूप वेळ पी सी समोर बसलेले असतात, अशा लोकांनी तासनतास पी सी समोर न बसता साधारण 1 पाऊण तास, 1 तास झाला की एक ब्रेक घ्यायला पाहिजे. आपले स्नायू जे स्ट्रेच झालेले असतात ते थोडेसे रिलॅक्स करून घ्यायला पाहिजे असतात. आणि जो नॉर्मल आपला स्क्रीन टू आय डिस्टन्स आहे तो एक साधारण 20 ते 25 इंच एवढा मेंटेन ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या पेशंटना रेस्टनी कमी होत नाहीत अशा पेशंटना आपण गोळ्या देतो. पेन किलर्सच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर मसल रिलॅक्संट देतो. त्याच्यासोबत खूप जर जास्त पेन असेल तर आपण फिजिओथेरपीसुद्धा ॲडवाईस करतो. फिजिओथेरपीनेही बऱ्याचशा पेशंटना आराम मिळतो आणि ज्या पेशंटना औषधं, फिजिओथेरपी याच्यानेही आराम मिळत नाहीत, अशा पेशंटना बऱ्याचदा ऑपरेशनची गरज भासू शकते. ज्या पेशंटना वारंवार मानदुखीचा त्रास असतो, अशा पेशंटनी एकदा दुखणं कमी झाल्यानंतर नियमित व्यायाम केला पाहिजे. आहारामध्ये व्हिटॅमिन डी, B12 यांचं संतुलन मेंटेन ठेवलं पाहिजे. जर त्याची कमतरता असेल तर त्याचं योग्य ते मेडिकेशन घेऊन ते कंप्लीट क्युअर करून घेतलं पाहिजे.